चला मस्त रेडी झालेलो आम्ही. अपेक्षा म्हणत होती चेंज करते, पण मी म्हटलं नको करू, आता 5:30 झालेत. आहे ते चांगलं दिसतंय. मी चेंज केलं कारण मी ट्रॅक पॅन्टवर आलो होतो. आता जाऊया आपण. किंवानी पण टी शर्ट चेंज केला. तो जॅकेट कुठं आहे? लावून टाका. सगळं घेतलं ना. इथून काहीतरी 8 का 10 किलोमीटर आहे. 15 मिनटं लागतील, 15-1 मिनटं पोहोचायला. गाडी घेऊनच जाऊ. तिथनं पार्किंगला लावून मला वाटतं बसनी जावं लागतं. काहीतरी त्यांच्या बस असतात, पुढे गाडी अलाउड नाही आहे. तर जोपर्यंत पार्किंग आहे तिथपर्यंत जाऊ. त्या ओनरला विचारूया की कुठं काय करायचं, कसं लावायचं गाडी वगैरे. शेती वगैरे सगळे त्यांचीच दिसते. सावकाश उतरा की बघू इकडं. नीट ठेव चावी. सध्या तर गरम वाटतं इकडे, एवढी काही थंडी नाही आहे. चहा वगैरे पण प्यायची इच्छा होती, कारण मस्त फ्रेश झालो आहे. किंवा मस्त झोपला होता 2-3 तास आहे ना किंवा. आणि हा व्हिडिओ म्हणजे डायरेक्ट चालू झाला असेल. जर नवीन कोणी बघत असेल तर याच्या आधीचा व्हिडिओ पहा, पुणे टू गुजरात, ज्याच्यामध्ये लिहिलेलं असेल पुणे टू गुजरात इन नेक्स्ट वन मे बी, असं काहीतरी असेल. तिथून तो व्हिडिओ भेटल्यावर तुम्हाला हा व्हिडिओ समजेल. तर चला, गाडी इथं आपली रेडी आहे, काढूया आता. चला, टर्न मारता यायचं का आता आपल्याला. इथं जास्वंद बघ, यांच्याकडे पण व्हाईट जास्वंद इथं. अरे माझ्या लक्षातच नाही, तर ठेवलंय मम्मीने. इथं ठेवू ते. गणपती बाप्पा मोरया. चढावरती गाडी थांबली आहे. समोरनं गाड्या येतात, कळत नाहीत. निघालो. चला, ग्राउंड पण यापेक्षा तुला शिकायचं असेल तर इथं समोर. मामा इथं शिकू शकते या ग्राउंडवरती. संध्याकाळी जेवायची व्यवस्था बाहेरच कुठेतरी करावी लागेल आपल्याला, हॉटेलला वगैरे. पुढं चौकात हॉटेल आहेत बरेच. कुठलं काय नाही ना, ते स्ट्रीट फूड तर ते सुरतमध्ये, अहमदाबादमध्ये होतं. 6 वाजता क्लोज होत आहे. 6:05 अरायवल टाईम 6:05 दाखवत आहे आपला. पोपट नको व्हायला तिथं जाऊन आपला. फास्ट जाऊ थोडंसं. क्लोजिंग टाईम 6:05 आहे. लवकर पळावं लागेल. तसं मी त्यांना विचारलं होतं की पार्किंगचं काय म्हणून, किंवा एवढं लेट गेलं 6 वाजता गेलं तर चालेल का, बंद नाही नव्हतं. तो बोलला की 6:45ला चालू होतं आहे. 7:30 7:30 ते 7:45 असतं असं काहीतरी बोलत होता तो. आता काय माहिती, मग 6:45 तर इथंच झालेलं. तसं वेळ आहे ते आपण बघूया. आता गेस्ट हाऊसच्या ओनरला फोन केला होता बघा. आता इथे या बस चालतात गव्हर्नमेंटच्या. तर ते काय बोलले की 6 वाजता कॅम्पससाठी एरिया बंद होतो, बट ते प्रोजेक्शन मॅपिंग म्हणजे जो लेझर शो आहे त्याच्यासाठी एंट्री चालू होते 6 वाजता. आता ते म्हणतात तुम्ही चालवत राहा गाडी, जोपर्यंत रोड थांबत नाही, म्हणजे जोपर्यंत पोलीस अडवत नाही तिथपर्यंत तुम्ही जाऊ शकता. तिथून ते पार्किंगला लावा म्हणतात. आणि मग अशा बसमध्ये बसून आपल्याला पुढं जावं लागेल. इथून अजून 6.5 किलोमीटर आहे. हो ठीक आहे. ही अशी बस असते. या अशा बसमध्ये बसून, इलेक्ट्रिक बसमध्ये बसून आपण पुढे जाऊया. बघू पार्किंग कुठे कुठे थांबवतात. मला वाटतं भारत भवन काहीतरी म्हणत होते ते. भारत भवनपर्यंत जाऊ शकतो आपण गाडी घेऊन. मा नर्मदा पोलीस आहे. तिथे मागं पोलीस होते, त्यांनी सांगितलं इकडे टाका गाडी पार्किंगला. ह्या पिंक रिक्षा आहेत, ह्या लोकल लोकांना, लोकल लेडीजला रोजगार मिळावा म्हणून त्यांनी ठेवलेलं. त्यांनी तिथं गाडी पार्क करूया. मरणाची गर्दी दिसते पार्किंगला. बघू पार्किंगला. इथं पार्किंगला 50 रुपये घेतले त्यांनी, हरामखोरांनी. सगळं तिकीट हे करून पण मला वाटतं पुढच्या ह्याच्यात त्यांना तिकडं फ्री असणार आहे बहुतेक. इकडं हे पुढपर्यंत आलो आहे ना आपण, त्यामुळे चार्जेस पडतात. जॅकेट वगैरे घेऊ. गोळी खाऊन घेतो मी 1 मिनिट. तर एकता मॉल आहे, फूड कोर्ट आहे यांचं. आणि इथं कारंज आहे मोठं. ठीक आहे. ही बस इकडनंच येतात, बट बस स्टॉप तिथं कुठेतरी सामने. आतून जावा बोलला तो.
बस चालूच आहेत कंटिन्यूस. बस स्टॉप बघू आता कुठे येते. स्टॉप CNP लिहिलंय बघा इकडे. इथे थांबत नाही का? अंदर जाता है बस. वो साइड जा रही है. वो स्टैचू ऑफ यूनिटी के लिए कौन सा जाता है? जो प्रोजेक्शन मैपिंग होता है वो लेज़र शो वाला, छोटे वाले जाते हैं क्या? चला थांबा आमच्यासाठी बस. अख्खी आपलीच आहे. कुठून जायचं आहे पण? चला पुढून या. पुढून म्हणजे चांगलं जरा इथून चांगला व्ह्यू भेटेल. बस नाही इथं विंडोमध्ये. अपेक्षा बसतो इथं समोर. इलेक्ट्रिक भैया प्रोजेक्शन मैपिंग के यहाँ पे जाएगी ना? हाँ बढ़िया है. चलो अशा इलेक्ट्रिक बस आहेत. नो चार्ज आहे त्याला. आणि अख्ख्या बसमध्ये फक्त आपणच आहे. मज्जा. आणि अपेक्षाने इकडं बसले दोघं. 5 किलोमीटर आहे इथून काहीतरी. आता गाडी तिकडे समोर पार्क केली होती आणि आता आपण इकडून चाललेलो आहे. तिकडून बघ दिसेल तिकडून बघा. इथून दिसतंय थोडंसं फेड दिसतंय बघा. इथं थोडंसं धुकं दिसतंय कारण थंडीचे दिवस आहेत. आम्हाला इथे उतरवलं आता बसनी आणि समोर तिथे स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे बघा. तिथे समोर स्टॅच्यू आहे. बरंच लांब आहे ते जायला. केवढा ह्यूज आहे तो स्टॅच्यू ऑफ युनिटी. आपल्याला सोडतात का नाही माहीत नाही. बघूया. हे पूर्ण नर्मदा रिव्हर आहे. थोडं मिनिमाइज करून दाखवलं. बटरफ्लाय गार्डन. चला पटकन. मारण्याची गर्दी बघा. लोक इकडंच बसून बघतात आहेत पण आपण इकडून एंट्री बघूया कुठून मिळते ते. बघा लोक प्रिंटआउट घेऊन येतात आहेत पण तिकडनं सोडत नाहीत कारण काही लोकांचे फर्स्ट पेजेस मिसिंग आहेत. आता एक्सप्रेस एंट्रीमधनं आपण आलो आहे. हे बघा एक्सप्रेस एंट्री येते. सो विविंग गॅलरी. इकडनं पुढे पाडतात. इकडे मस्त पहिले चेकिंग होतं. जेंट्सचं आतलं शूट नाही करता येणार त्यामुळं आता दोघांचं आणि लेडीजचं वेगळं होतं. हे स्टॅच्यू ऑफ युनिटीचं आहे पुढे आणि इथं एंट्री असेल आपली. तिथं बसून बघता येईल व्यवस्थित जवळून. इकडे समोर स्टॅच्यू आहे बघा. हा इथे एवढा मोठा एरिया आहे. त्यांना त्या गोल्फ कार पण सोडतात काही लोकांना. इथे गाड्या सोडतात. आता इथे जाऊ आपण बघूया इथे कुठे काय आहे ते ऑप्शन. 6:45चा टाईम आहे याचा शोचा आणि लोक म्हणतात की 5 वाजल्यापासून लोक बसलेले ते बेंच मिळावे म्हणून. आता काही लोक खाली बसतात. आपणही तेच करणार. भारतीय बैठक मारणार थोड्या वेळाने कारण अर्धा तासाचा शो आहे. मम्मीला तात्पुरतं तिथं बसवलेलं कारण पाय दुखून येतील म्हणून. बस म्हटलं चालू झालं की सांगतो. आता 5 मिनटात होईल चालू. आणि इथे स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे बघा इथे समोर. हा बेस्ट व्ह्यू आहे लेझर शोसाठी. इथे समोर पूर्ण मागपर्यंत लोक गर्दी आहे. पूर्ण मागपर्यंत भरलेलं आहे सगळं फ्रंटपासून. बरोबर करेक्ट 7ला चालू केलं यांनी. 7ला म्हणजे 7ला डॉट चालू झालं. किसान का बेटा था वो दृढ़ता का इंसान. वल्लभ भाई पटेल नाम कहलाता था सरदार. कृषक कार्मिक जनगण से था उसको प्यार अपार. अखिल देश ने उसे रहनुमा किया था स्वीकार. गांधी बापू का शिष्य सत्य
1857 में अंग्रेजों को ललकारने वाले पहले स्वतंत्रता संग्राम के एक सक्रिय सिपाही थे झवेर भाई पटेल। करमसद गांव के इस बहादुर देशभक्त किसान और उनकी पत्नी डाट बाई के 5 बेटों और 1 बेटी में से चौथे पुत्र थे वल्लभ भाई। बालक वल्लभ ने करमसद के बाद नडियाद से अपनी हाई स्कूल की शिक्षा पूरी की। हालत में बैरिस्टर पटेल की जिरह और जीतों की धूम मच गई। एक बार आप चॉइस कर लो क्या दे दो चलो फाइनल में इसके बाद नहीं देने वाली हाँ इधर हा छोटा किंवा अपेक्षा हा वाला हा हा का हा मोठा 100 कुठला हा हे खराब वाटतं ते और ये छोटा कितने का है ये नहीं चाहिए उसको वो दे दो ना ग्लो गार्डनची आता इकडून ही आपली बस मिळालेली आता इथं लाईनमध्ये थांबायचं आहे आणि इथून बसने जायचं आहे आता आपल्याला रोड आहे बहुतेक काही लोक बघतात ग्लो गार्डन पण इकडंच आहे बघूया आता डॅमचा तर व्ह्यू दिसतो इथून सरदार सरोवर डॅम आहे हा समोर युनिटी ग्लो गार्डन आहे हां सगळ्या लाईट्सचं बनवलेलं आहे गार्डनमध्येच पण लाईटिंगचं पण लोटस फ्लावर्स वगैरे सगळे जे असतील त्याप्रमाणे लाईट्स त्यांनी बनवलेले आहेत 10 वाजेपर्यंत टायमिंग असतो याचा किती छान डिअर आहे तिथं वरती मस्त जिराफ हे ग्लो गार्डनचा एंट्रन्स आहे यांचा पण आतमध्ये बघू आता हे सगळं हे फेमस आहे लहान मुलांसाठी पुढं जे आहे ना ते सगळं डान्स करायचा त्याच्यावरती वाजतं ते चल ये कर इथे मस्त हे लोटस आहेत बघा भारी वाटतं एकदम कॉपीराइट क्लेम येईल म्हणून कदाचित मी म्यूट करेल साऊंड काय नाही लाईट लावलेले आहेत त्यांनी आतमध्ये ते स्ट्रक्चर बनवून ते बरं रॅबिट बघ छोटूसे हे बघ इथं पण आहेत समोर हे काय इथं छोटूसे रॅबिट लाईटचे रॅबिट डिअर
डो नॉट टच, हात नाही लावायचे. शॉक बसल हो. किंवा याच्यावरती बसला आता मस्त, लाईट्स लावलेले आहेत सगळे. असं वेड्यासारखं करू नकोस. हट. मूनवर बसून फोटो काढायचा नाही का तुम्ही? 50 रुपये पर हेड, 50 रुपीज पर हेड याची एंट्री आहे. लहान मुलांना पण तेवढीच आहे. आणि याच्यामध्ये फक्त लाईट्स लावलेले आहेत असे, आणि थोडं जरा फोटोजेनिक थोडंसं वाटतं आतमध्ये आल्यावर ग्लो गार्डन, त्यासाठी फेमस आहे. आणि हे सगळे तिकीट्स आधीच बुक करून ठेवायला लागतात, नाही तर तुम्हाला असं ऐन टायमाला येऊन डायरेक्टली एंट्री नाही आहे याच्यामध्ये. इथं तर फार राडा केला गर्दी फुल फोटो काढायला. नको इकडे. चला आता खायचं प्यायचं बघू कुठे काय ऑप्शन. हे तर फिरून झालेलं आहे आता आपलं. एक्झिट इकडूनच आहे ना अपेक्षा? एक्झिट खायला आता बघूया काय. भुका लागल्यात आता. 8:30 वाजलेत. ग्लो गार्डन. या बसनी आलो आहे आता आम्ही. 4-5 किलोमीटरचं हे. लोक फुल येड्यासारखी करतात चालले. गडबड 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 नुसती. लोकांना बिलकुल सिविक सेन्स नाही. गडबड गर्दी. एवढ्या बस कंटिन्यू चालू आहेत तरी प्रत्येकाची गडबड. मला जायचं मला जायचं. एका मागे एक बस चालू आहेत. कंटिन्यू बस चालू आहेत त्यांच्या. आता आलोय, उतरलोय. आता इकडून बघू मॅगडीला कुठून जाता येते. आपलं पार्किंग आता इथं समोर आहे. गाडी इकडं लावलेली आहे, तिकडनं घेऊ. अरे तर मॅगडीला आलोय आता आम्ही. काय बघू काय मिळतं आता. बर्गर वगैरे जे ते काहीतरी खाऊन आता आपलं जाऊ. मम्मी तर काय खायला नको म्हणते सकाळी, कारण मम्मी एकच टाइम जेवण करते. पण बरोबर बळांनी फ्राईज वगैरे देऊ. मस्त हे मील मागवले आता आम्ही. मम्मी नको म्हणते काहीच खायला बर्गर वगैरे. मम्मीला पेरी पेरी फ्राईज दिलेत खायला. मम्मी एक टाइमचं जेवण करत नाही संध्याकाळचं, बळजबरीने खायला सांगितलेलं आहे. आणि किंवा खातोय आपला आलू टिक्की. चला फिनिश करूया मस्त आपलं मील आणि निघूया आपल्या रूमकडे. खाऊन पिऊन झालेलं आहे आता आपलं. जाऊ होमस्टेकडे. 10 वाजलेले आहेत. मस्त झाले, भरपूर टाइमपास झाला. आता जरा थोडीशी तेल मसाज वगैरे करून जरा पडी मारू, म्हणजे उद्या सकाळी बाहेर जायला. ह्याला लय मस्ती सुचायला लागली. मार पाहिजे का तुला? कानपट्टा कानपट्टा पाहिजे का? पाहिजे मस्ती पाहिजे. कर. चलो. आजी लटकलेली आहे लगेच पहिलेच. आणि किंवाच आता मस्ती जरा चाललेली आहे. किती वाजलेत आता? 11:15 झालेले आहेत. आणि आता उद्या सकाळी 9 वाजता उठायचं. आणि इकडे हेड मसाज चालली. ऑलरेडी टक्कल पडत चाललेले. आता किती दिवस राहतील केस माहीत नाही, पण अपेक्षा करते मसाज. आता मस्त आम्ही ट्रीटमेंट नको आता. करता येईल ट्रीटमेंट. 7 वर्षाचं नाही तर त्याला टक्कल पडलाय. कुठलं 7 कुठे आहे? तो पप्पांनाच कुठे केस होते. हा पप्पांनाही नव्हतं. त्यांच्यामुळेच मलाही पडायला लागलं. पप्पांचे केस नव्हते एवढे होते पहिले, पण नंतर फार कमी झाले. जेवण वगैरे करून मस्त घरी आलो. आता झोपणार आहे. सकाळी 9 वाजता उठणार, नाश्ता वगैरे करून स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाणार आहे सकाळी. आणि जे मध्ये छातीपर्यंत आतमध्ये लिफ्टने जात आहे तर वरती ते तिकीट बुक केलेत. आणि उद्या भरपूर अजून तिथे जे आहेत सगळं झू वगैरे ॲक्टिव्हिटी सगळ्या आपण उद्या ज्या महत्त्वाच्या इम्पॉर्टंट आहेत त्या सगळ्या करणार आहे. तर उद्याचा ब्लॉग विसरू नका पाहायला. मी पूर्ण सिक्वेन्स वाईज बनवतो. मी पार्ट 2, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 असं लिहिल व्हिडिओमध्ये, तर तुम्हाला लक्षात येईल की कुठला पार्ट एक्झॅक्टली चाललेला आहे. चला आता झोपतो. आता मस्त आम्ही भेटू आपण उद्या सकाळी. तोपर्यंत सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा जर आवडला असेल तर. बाय बाय.